मुंबई आणि नाशिकमध्ये तसंच पुण्यामध्ये काय स्थिती होती आपण एक नजर टाकूया। नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक एटीएम सेंटर आहेत ते काही प्रमाणात बंद पाहायला मिळाले। खरं तर आज बँक हॉलिडे आहे, तिसरा दिवस आहे, पण आज देखील एटीएम सेंटर्स आहेत ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे दादर परिसरात, सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात। इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि या परिसरात लागूनच 2 ते 3 एटीएम सेंटर आहेत। त्या एटीएम सेंटरची आपण पडताळणी करून पाहूया की ह्या आजच्या बँक हॉलिडेच्या दिवशी देखील एटीएम सुरू आहेत की नाही। आपल्याला पहिलं जे एटीएम सेंटर मिळालं ते बंद स्वरूपात पाहायला मिळालं नाही। आपण पाहतो हे कोटक महिंद्राचं एटीएम सेंटर आहे। हे एटीएम सेंटर देखील अर्ध शटर डाऊन केलेलं आहे। खरं तर आज बँक हॉलिडे असल्यामुळे संपूर्ण जे व्यवहार आहे ते ऑनलाईन आणि एटीएमच्या मार्फतच होत असतात, परंतु असं कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपल्याला अजून एक एटीएम सेंटर मिळत आहे। एटीएम सुरू आहे का आपण बघूया। आपण आतून निराश होऊन आलेले ग्राहक पाहायला मिळत आहेत। काय तुम्ही पैसे काढायला गेलात, पैसे आलेत का? नाही आले। पैसे नाही आहेत का? पैसे आहेत पण काय माहिती ट्रान्झॅक्शन नाही होतात। आज बँक हॉलिडे आहे, एटीएम सेंटरची किती उणीव जाणवते तुम्हाला? मला आता पैसे पाहिजे आहेत। आईला हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे याच्यासाठी सोनोग्राफी करायला सांगितलं डॉक्टर। पैसे नाही आहेत बँकेत। आता 2000 पाहिजे होते तर आहेत नाहीत मध्ये। आजच्या बँक हॉलिडेच्या दिवशी एटीएम सेंटर्स नसल्यामुळे, उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांची मास्त त्रेधा तिरपीड होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गजाननसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। सलगच्या सुट्ट्यांमुळे बँका तर बंद राहिल्याच, परंतु सोमवारी नाशिक शहरातले सगळे एटीएम सुद्धा बंद असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो, मी एसबीआयच्या सीबीएस समोरच्या मुख्य शाखेजवळ आहे। खरं तर नोटबंदीनंतर नाशिक शहर आणि जिल्ह्यातले जवळजवळ 90% एटीएम बंद आहेत। साधारणतः 945 पैकी केवळ 100-125 एटीएम सुरू आहेत आणि उरलेले जे 800च्याहून अधिक एटीएम आहेत ते बंद असतात। सलगच्या सुट्ट्यांमुळे आता कॅश डिपॉझिट संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे एकमेव एटीएम केंद्र विश्वासार्ह होतं, जे सुरू असायचं, ते सुद्धा आता बंद झाल्याचं पाहायला मिळतंय। मला सांगा, शहरात तुम्ही इतर ठिकाणी गेले का? एटीएम सुरू आहेत का आणि इथली काय परिस्थिती? नाही, शहरामधील बरेचसे एटीएम बंद आहे। आता मी ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये पण जाऊन आले, पण ते पूर्णतः बंद आहे। आणि जे मेन एसबीआयचं आहे, आता मी सगळीकडे जाऊन आले तर एसबीआयचं सुद्धा बंद आहे। आज 3 दिवस झाले। मी स्वतः कंपनीची मालकीण असून मला आज 10,000 रुपये काढणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। माझी सगळी कामं खोळंबलेली आहेत। शासनाने ह्या 3 दिवस सुट्ट्या का दिल्या? त्यांना नंतर सुट्ट्या देता आल्या असता ना। तुम्ही जर आता आमची वेळ हे करून घेताय, तुम्ही सगळं मॅनेज करताय, तर मग हे का तुम्ही मॅनेज नाही केलं? एटीएम गया, सब जगह बंद है, पूरा बंद है पूरा। अभी हमको इगतपुरी जाने का है, लेबर का पेमेंट करने का है, पेट्रोल के लिए सिर्फ 200 रुपया बचा था। हम जाएंगे और आएंगे कैसे? तो उसके लिए क्या करना चाहिए अभी? खरं तर बँक कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्या देण्याचा मोह आवरता आला असता, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे। सध्या तरी या एटीएमवर लोक येतात जाता एटीएम सेंटरमध्ये आणि हे एटीएम बंद आहे असं कळलं की निराश होऊन बाहेर येतात। हीच स्थिती नाशिक शहरातल्या इतर सर्व एटीएमवर पाहायला मिळते। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक। बँका बंद आहेत, कुठेतरी एखादा एटीएम चालू असेल अशी लोकांची अपेक्षा आहे, पण पुण्यातल्या जवळजवळ शिवाजीनगर पासून ते अनेक भागांमध्ये आम्ही फिरलो। बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, एसबीआय असेल, एचडीएफसी, आयसीआयसीआय, या सगळ्या बँका ज्या आहेत त्या बंद आहेत, त्यांची एटीएम्स बंद आहेत। आणि आत्ता एक बँक ऑफ महाराष्ट्राची शिवाजीनगर परिसरातली ही जी मेन ब्रांच आहे तिथे आम्ही आलोय। इथे असं सांगितलं जातंय की या एटीएम मध्ये पैसे आहेत, पण पैसे असले तरी जे मशीन आहे, एटीएम मशीन आहे, ते बंद आहे आणि त्यामुळे ते मशीन सुरू होईल आणि तरी आपल्याला पैसे मिळतील या अपेक्षेने रांगेत लोक थांबलेत। कधीपासून थांबले? हो गया 15-20 मिनट खड़े हुए और लाइन लगी थी, तो हम भी सोचे। कितने एटीएम्स पर जाके आए? अभी फिलहाल मैं 2-3 एटीएम होके आया हूँ। कौन कौन से? और स्टेट बैंक का था और एक्सिस बैंक का, वो तो बंद ही रहे। आईसीआईसी का था, उस बैंक ही बंद था, तो वो भी बंद था। तो वैसे ही घूमते घूमते यहाँ देखा तो लाइन लगी थी, तो मैं भी खड़ा हो गया, कुछ पैसे मिल जाए हमें भी। किती वेळ झाला थांबलायत? नेमका काय प्रॉब्लेम? 15 मिनिटं थांबलो आहेत। एटीएम मध्ये बॅलन्स आहे, पण त्यांचे ट्रेलर मशीन खराब झालेले आहे। त्यांचं दुरुस्तीचं काम चालू झालंय। मे बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पैसे मिळत आहेत लोकांना। 100 रुपयांच्या नोटा मिळत आहेत।